बंधुबाबा कॅप्टन अशोक खराचे रोज नवनवीन कारनामे जे आहेत ते आता समोर येऊ लागलेले आहेत। सिन्नर तालुक्यातील जे मिरगाव आहे, ज्या ठिकाणी ईशानेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली आणि जिथून हे पूर्णतः साम्राज्य सगळीकडे पसरलं आणि खरातच्या साम्राज्याची वाढ ज्या ठिकाणून झाली, त्या मिरगावमधल्या काही शेतकऱ्यांनी या खरातच्या विरोधामध्ये तक्रार केलेली आहे। गावामध्ये खरातची इतकी दहशत होती की त्यानं आजूबाजूचे जे शेतकरी होते त्यांची वहिवाट देखील अडवलेली होती, त्याच्यावर कब्जा केलेला होता। त्या ठिकाणी कंपाऊंड देखील करून शेतकऱ्यांच्या येण्या जाण्याचे मार्ग देखील बंद केलेले होते। या संदर्भामध्ये तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली, रुपाली चाकणकरांकडे तक्रार करण्यात आली, परंतु खरातचं ज्या पद्धतीनं प्रस्थ वाढलेलं होतं, ज्या पद्धतीनं त्याच्याकडे मोठमोठी नेते मंडळी येत होती, त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये बोलायला कोणी तयार होत नव्हतं, कारवाई करायला कोणी तयार नव्हतं। अशा स्वरूपाच्या तक्रारी ज्या आहेत त्या आता या गावकऱ्यांनी, या शेतकऱ्यांनी मांडलेल्या आहेत। या शेतकऱ्यांशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु सध्या जे काही प्रकरण सध्या सुरू आहे त्यामुळं कॅमेरासमोर येण्यास या शेतकऱ्यांनी नकार दिला। परंतु या प्रकरणाच्या खोलवर जेव्हा आम्ही गेलो तेव्हा असं लक्षात आलं की हे एकूणच प्रकरण जर बघितलं तर मिरगाव ज्या ठिकाणी ईशानेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी साधारणपणे एक 12 ते 15 एकर इतकी जमीन त्या खरातनं घेतली आणि त्याच जमिनीवर त्यानं राजमहालासारखा असा मोठा तुमदार असा बंगला, फार्म हाऊस म्हणता येईल, त्या ठिकाणी उभारलेला आहे आणि त्याच्याच बाजूला ईशानेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे। आता या स्टोरीमध्ये खरं म्हणजे ट्विस्ट असा आहे की ज्या ठिकाणी हे मंदिर स्थापन झालेलं आहे, ज्या ठिकाणी हा खरातचा बंगला आहे, त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, परंतु या खरातनं त्या शेतकऱ्यांच्या जाण्या येण्याच्या ज्या जागा आहेत त्याच्यावर कंपाऊंड वॉल टाकलं आणि त्या शेतकऱ्यांच्या येण्या जाण्याचा मार्ग जो आहे तो बंद करून टाकला। याच जागेवर हे शेतकरी आपला उदरनिर्वाह करतात, त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी राहतं, शेती देखील त्या ठिकाणी केली जाते। एक बंधारा त्या ठिकाणी आहे, पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस या बंधाराला पाणी येतं तेव्हा या खरातनं या शेतकऱ्यांचा रस्ता बंद केल्यामुळे त्या बंधाऱ्याच्या पाण्यातून पोहत जात, जीव मुठीत घेऊन पोहत जात या लोकांना रस्ता ओलांडावा लागतो, पलीकडच्या रस्त्यावर जावं लागतं। इतकंच नाही तर या कुटुंबातील जे शाळकरी मुलं आहेत त्यांना अक्षरशः असा कडेवर घेऊन भिंतीवरून उडी मारून त्यांना दुसऱ्या भागात जाऊन, म्हणजे दुसऱ्या रस्त्यावरून त्यांना शाळेमध्ये जावं लागतं। याला कंटाळून या कुटुंबानं आपले जे लहान लहान मुलं जे आहेत ते आपल्या नातेवाईकांकडे शिकायला ठेवले, या खरातच्या या गुंडगिरीला कंटाळून। म्हणजे एकूणच जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांमध्ये देखील या खरातची दहशत होती। याच्यामध्ये रुपाली पाटणकरांचं नाव कुठून आलं असं जर आपल्याला प्रश्न पडला असेल तर ज्यावेळेस हे शेतकरी या संदर्भामध्ये लढा देत होते त्यावेळेस ते खरातकडे गेले, त्यांना ही तक्रार सांगितली की तुम्ही हा वहिवाटीचा जो रस्ता आहे तो मोकळा करून द्या की जेणेकरून आम्हाला जाणं येणं सोयीस्कर होईल। त्यावेळेस करू, पाहू, बघू अशा स्वरूपाची उत्तरं या खरातकडून दिली जात होती। आणि ज्यावेळेस रुपाली चाकणकर या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रुपाली चाकणकर यांचं वारंवार या ठिकाणी येणं जाणं होतं, म्हणजे विशेष करून अमावस्या पौर्णिमेला रुपाली चाकणकर या खरातच्या या मिरगावच्या ठिकाणी, या मंदिराच्या ठिकाणी येत होत्या असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि एकदा असंच हे गावकरी आपल्या जमिनीवर, शेतजमिनीवर शेती करत असताना त्यांना समोरून, म्हणजे ज्या ठिकाणी ही जमीन आहे त्या जमिनीवरून जे कंपाऊंड आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून खरातची जी मंदिर आहे ते दिसतं, येणारे जाणारे लोक देखील दिसतात। एकदा त्यांना रुपाली चाकणकर त्या ठिकाणी दिसल्या आणि त्यांनी रुपाली चाकणकरांना आवाज देऊन तुमच्या तरी ते ऐकतील म्हणून त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांची जी कैफियत आहे की रस्ता मोकळा करून देण्याच्या संदर्भात ही तक्रार रुपाली चाकणकरांकडे मांडली। त्यावेळेस त्यांनी देखील करू, पाहू असं सांगून तुमच्या तक्रारी सोडवल्या जातील असं सांगितलं, परंतु आजपर्यंत या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत त्यांचा रस्ता मोकळा करून देण्यात आलेला नाही। या शेतकऱ्यांनी काही गावकऱ्यांशी चर्चा केली तर गावकऱ्यांनी त्यांना तुम्ही कोणाच्या नादी लागत आहात, तहसीलदार तरी त्यांचं ऐकतील का, त्यांच्याकडे इतके मोठी मंडळी येतात, उगाच त्यांच्या विरोधात जाऊ नका अशा स्वरूपाचा सल्ला देखील त्यांना देण्यात आला। या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे जायचा प्रयत्न केला, त्यावेळेसचे जे कोणी तहसीलदार असतील त्या तहसीलदारांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु तहसीलदार देखील बडे मंडळींच्यात लायझनिंग ऑफिसर म्हणून तहसीलदार असल्यामुळे तहसीलदार देखील त्या विरोधात काय करणार, त्यामुळे त्यांनी देखील यावर कोणताही तोडगा काढलेला नाही असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। म्हणजे एकूणच जर आपण पाहिलं तर या खरातची गावामध्ये देखील दहशत होती,
शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे रस्ते देखील त्यांनी अडवलेले होते, अनधिकृतपणे त्यावर कब्जा केलेला होता, परंतु महसूल प्रशासनानं आजपर्यंत त्या संदर्भात कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळं आता तरी हे जेव्हा प्रकरण समोर आलं त्यानंतर तरी आता महसूल प्रशासन वेगवेगळे शिबिरं राबवत असतं. नुकतंच राज्यामध्ये त्यांचे वेगवेगळे शिबिरं त्यांचे सुरू आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार राज्यात महसूल प्रशासन शिबिरं राबवत आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे असतील, मग दाखले देणे असतील, वहिवाटीचे रस्ते असतील, सातबारा असेल. तर त्यामुळे आता तरी या शिबिरांच्या माध्यमातून किंवा महसूल प्रशासनाच्या माध्यमातून आता तरी त्यांची वहिवाट मोकळी करून मिळेल का, असा प्रश्न आता या शेतकरी बांधवांनी उपस्थित केलेला आहे. परंतु एकूणच या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर खरातची असलेली एकूणच दहशत, रुपाली चाकणकरांनी सुद्धा यांना दिलेलं आश्वासन हे फोल ठरलेलं होतं आणि महसूल प्रशासन देखील खरातच्या पुढे किती हतबल होतं हे आता यावरून दिसून येतं. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.